अत्याधुनिक तंत्रज्ञान संशोधन उद्योग आणि नवकल्पनांचा संगम घडवून आणणाऱ्या अविट्स 2026 तंत्रज्ञान व नवकल्पना परिषदेचे आयोजन 18, 19 व 20 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. पुण्यातील JW मॅरिट हॉटेलमध्ये होणाऱ्या या 3 दिवसीय परिषदेत आर्यन्सचा विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रकल्प, उत्पादने आणि नवकल्पनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्यानेही होणार आहेत. या परिषदेला आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक अजय जगताप, संजय शेंडगे, कामेश मोदी, हायड्रोजन विभाग प्रमुख डॉक्टर विकास शिंदे, सौर ऊर्जा विभाग प्रमुख भूषण देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत. परिषदेत अर्थसंवाहक व सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, यंत्रमानव व स्वयंचलन, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ तंत्रज्ञान व उपग्रह प्रक्षेपण वाहने व विमान अंतराळ तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, विद्युत दुचाकी व चारचाकी वाहने, हायड्रोजन अर्थव्यवस्था, क्वांटम तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, डिजिटल पायाभूत सुविधा व डेटा सेंटर्स, माहिती तंत्रज्ञान व संगणक प्रणाली, कृषी तंत्रज्ञान, आरोग्य तंत्रज्ञान आणि ग्राफीन यांसह विविध क्षेत्रांचा समावेश असणार आहे. यांचं AWTIS हे समिट आता होणार आहे 18, 19, 20 तारखेला JW मेरियटला. ह्या समिटचं कारण आहे की त्या अनुषंगाने आर्यन भारतासाठी आणि जगासाठी काय नवीन टेक्नॉलॉजीज आणि काय नवीन प्रोजेक्ट्स इम्प्लिमेंट करणार आहे हे त्या दिवशी शोकेस केलं जाईल. त्याचं मोठं इनॉग्रेशन होईल. माझं नाव भूषण देशमुख. मी सेमीकंडक्टर आणि सोलरचा टेक्निकल हेड आहे आर्यन्स ग्रुपमध्ये. आर्यन्सचं विजन मोठं आहे फॉर सेमीकंडक्टर, कारण आता सेमीकंडक्टर हे अपकमिंग रिक्वायरमेंट भारताची आहे आणि आपण 90% रिलायबल बाहेरच्या देशातनं इम्पोर्ट करण्यासाठी आहे. तर आम्ही काय करणार आहोत की डायरेक्ट इनगोट्स पासनं म्हणजे सिलिकॉन ऑक्साईड पासनं स्वतःचे वेफर्स तयार करणार. ते वेफर्स आपण दोन्ही प्रकारे वापरू शकता. एक आयसीज मध्ये वापरू शकतात, नंतर इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट मध्ये वापरता येतील. हे सोडून आपण सेम वेफर्स आपण आपल्या सोलर मॉड्यूल साठी वापरणार आहोत आणि हा पूर्ण फुल्ली ऑटोमेटेड प्लांट असायचा. इतक्या वर्ष सेमीकंडक्टर इंडस्ट्री भारतात न येण्याचं कारण आहे की आपल्याकडे स्टेबल ग्रीड नव्हते, एन्व्हायरमेंट तसं नव्हतं आणि रिक्वायर्ड टेक्निकल नॉलेज नव्हता. पण आता जो अवेअरनेस नवीन गव्हर्नमेंटच्या आलेला आहे त्यामुळे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे. आम्ही फॅब मध्ये जाणार आहोत, ओसॅट मध्ये पण जाणार आहोत आणि आमचे काही कोलॅबरेटर्स आहेत ज्यांनी ऑलरेडी टेक्निकल डिझायनिंग पार्ट कम्प्लीट केलेला आहे, जो इम्प्लिमेंटेशन आहोत. आम्ही डिफेन्स आणि स्पेस मध्ये पण आहोत, परत EV व्हेकल्स मध्ये. तर त्यामुळे आमचं स्वतःचं रिक्वायरमेंट ओन पेटेंटेड डिझाईन आयसीज वगैरे जे आहे हे आम्ही स्वतः इम्प्लिमेंट करणार आहोत. हायड्रोजन साठी सुद्धा ज्या चिप्स लागणार आहे कंट्रोल सिस्टीमसाठी त्या स्वतः इनहाऊस डेव्हलप होतील आणि मॅन्युफॅक्चर पण केले जातील. आणि आमचं विजन मिशन असंच आहे की आर्यन्स टू वर्ल्ड असं हे आमचं बोधवाक्य आहे. यामुळे जी काय टेक्नॉलॉजी आहे ही सगळे भारतात तयार करून संपूर्ण विश्वासाठी आपण हे चांगलं काम करणार आहोत. काही ग्रीन ऍप्लिकेशन साठी खूप मोठे मोठे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत जे आता इम्प्लिमेंटेशन लगेच चालू होतील. आता ही समिट झाल्यानंतर तुम्ही तिथे आला तर तुम्हालाही कळेल की कुठले इनिशिएटिव्ह आम्ही घेतलेले आहेत आणि कशा पद्धतीने आर्यन्स भारतासाठी, भारताच्या टॅलेंटसाठी कसं सपोर्ट करणार आहे.